गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरे नमः. जय जय रघुवीर समर्थ. श्रीमत दासबोध दशक 18वा भाऊजीनसी समास 5वा करंट परीक्षा निरूपण नाम श्रीराम समर्थ. धान्य उदंड मोजिले परित्या मापे नाही भक्षिले विवरल्या विन तैसे झाले प्राणी मात्रासी. आता सध्या दशक 18वा भाऊजींसी सुरू असून मागील आठवड्यामध्ये आपण या दशकातील समास 4था देह दुर्लभ निरूपण नाम या समासाचे श्रवण केले. चालू आठवड्यापासून या दशकातील समास 5वा करंट परीक्षा निरूपण नाम सुरू झालेला आहे. आता करंट म्हणजे अयोग्य, अप्रामाणिक, वरवरचा, अनुभवहीन मनुष्य. श्री समर्थ सांगतात की फक्त शब्द पाठांतर, बोलबच्चन किंवा दिखावा याने ज्ञान होत नाही. प्रत्यक्ष अनुभव, विवेक आणि सत्यनिष्ठा आवश्यक आहे. श्री समर्थ या समासाच्या पहिल्या ओळीत म्हणतात की मापाने उदंड धान्य मोजले जाते, पण माप त्यातील काहीच खाऊ शकत नाही. त्याप्रमाणे जे श्रवण केले जाते त्याचे माणसाने जर मनन केले नाही तर त्याला त्याचा काहीच उपयोग होत नाही. पाठ म्हणता आवरेना, पुसता काहीच कळेना, अनुभव पाहता अनुमाना मध्ये पडे. श्री समर्थ यावेळी सांगतात की एखाद्याचे पाठांतर इतके असते की तो म्हणू लागला की आवरतच नाही, पण त्याचा अनुभव काहीच नसतो, तो नुसतेच अनुमाने करीत असतो. शब्दरत्ने परीक्षावी, प्रत्ययाची पाहून घ्यावी, एरेते अवघी सांडावी एकीकडे. श्री समर्थ म्हणतात की म्हणून पाठांतर करताना शब्दरूपी रत्नाची नीट परीक्षा करावी. जे अनुभवाचे बोल असतील ते निवडून घ्यावेत आणि इतर सर्व सोडून द्यावेत. नावरूप अवघे सांडावे, मग अनुभवास मांडावे, सार असार एकची करावे हे मूर्खपण. श्री समर्थ ते सांगतात की नामरूपात्मक सर्व दृश्य माईक असल्याने ते बाजूस सारावे आणि मग सारासार विवेकाने अनुभव घेण्याचा प्रयत्न करावा. सारा आणि आसार हे सर्व एकच करणे हा मूर्खपणा आहे. लेखके कुळ समजवावे किंवा उगेच वाचावे, येणे दृष्टांते समजावे कोणे तरी. श्री समर्थ यावेळी सांगतात की कुळकाने, खत, पत्रे वगैरे निरक्षर शेतकरी वगैरेंना नीट समजून द्यावे हे बरे की न समजता उगीच वाचणे बरे. या दृष्टांतावरून माणसाने काय ते समजून घ्यावे. जेथे नाही समजावीस तेथे अवघी कुसमुस, पोसो जाता वसवस वक्ता करी. नाना शब्द एकविटले, प्रचितविन उपाय केले, परी ते अवघेच व्यर्थ गेले फळप्रसंगी. श्री समर्थ ते सांगतात की जे लोकांना नीट समजावून सांगणे वक्त्याला जमत नाही तेथे लोक नाराज होऊन कुसमुस करू लागतात. नाना ग्रंथातील शब्द भांडार एकत्र केले आणि स्वतःला अनुभव नसताना लोकापुढे मिरवण्यासाठी प्रस्तुत केले तर ते सभेत व्यर्थ ठरते. पसेवरे वैरण घातले, तातडीने जाते ओढिले, तेने बारीक पीठ आले हे तो घडेना. श्री समर्थ म्हणतात की जात्यात पशापेक्षा अधिक धान्य एकाच वेळी घालून तातडीने घाईघाईने ओढले जाते आणि बारीक पीठ दळले गेले असे कधीच घडू शकत नाही. घासामागे घास घातला, अवकाश नाही चावायला, अवघा बोकना भरिला पुढील कैसे. श्री समर्थ ते सांगतात की जेवताना जर एका पाठोपाठ असे घास घालत बसला तर तोंड भरून जाईल आणि मग तुमची फजिती कशी होईल. ऐका फडणसाचे लक्षण, विरंग जाऊ दे निदिशन, समस्ताचे अंतकरण सांभाळीत जावे. समर्थ म्हणतात की फडणीसे म्हणजे हिशोब कारभाराचे लक्षण ऐका. फडणीस एकही क्षण व्यर्थ जाऊ देत नाही, सर्व लोकांचे अंतकरण सांभाळत असतो. सूक्ष्म नामे सूक्ष्म सुखे घ्यावी, तितुके रूपे ओळखावी, ओळखून समजवावी श्रोतियासी. ती समर्थ ते सांगतात की वक्त्याने अध्यात्माचे निरूपण करताना सूक्ष्म तत्वाची नावे खुशाल घ्यावीत, पण ते निरूपही स्वतः नीट ओळखावे आणि श्रोत्यालाही नीट समजवावे.
समशा पुरता सुखी होती, स्त्रोते अवघे आनंदती, अवघे क्षणाक्षणा वंदती गोसावयासी. श्री समर्थ म्हणतात की आपापल्या शंकाचे किंवा समस्याचे समाधान झाले की श्रुती सुखी होतात, सर्व श्रोत्यांना आनंद होतो आणि ते वारंवार वक्त्याला वंदन करू लागतात. समस्या पुरता वंदिती, समस्या न पुरता निंदती, गोसावी चिनजिन करती कोण्या हिशेवे. श्री समर्थ म्हणतात की समस्याचे समाधान नाही झाले तर लोक निंदा करतात आणि समाधान झाले तर सर्व वंदन करतात. शुद्ध सोने पाहून घ्यावे, कसे लावून तावावे, श्रवण मनने जाणावे प्रत्ययासी. श्री समर्थ म्हणतात की सोने घेताना ते शुद्ध आहे नाही समजून घ्यावे, हे पाहून घ्यावे. कशाला तापून लावून त्याची परीक्षा करावी. त्याप्रमाणे जे श्रवण मनन केलेले असेल ते अनुभवाच्या कसोटीवर पारखून घ्यावे. वैद्याची प्रचिती येना, पेतापरिता होईना आणि रागे जावे जना कोण्या हिशोबी. श्री समर्थ म्हणतात की वैद्याने औषध दिले पण तिची प्रचिती येत नसेल आणि व्यथा दूर होत नसेल तर रोग्याने इतर लोकावर का राग काढावा. खोटेच चालेना, खोटे कोणास मानेना, या कारणे अनुमाना खरे मानावे. श्री समर्थ म्हणतात की खोटे चालत नाही, खोटे कुणालाही मान्य होत नाही, म्हणून अनुमान अनुभवास आणावे तरच ते खरे म्हणावे. लिहिणं न येता व्यापार केला, काही एक दिवस चालिला, पुरता सुरणीचा भेटला तेव्हा खोटे. सर्व अवघे शोभे झाले, प्रत्यक्ष साक्षीने बोलावे, मग सुरणीचे कार्य करावे सांगा ना. श्री समर्थ म्हणतात की एखाद्या माणसाला लिहिणे वाचणे येत नसता व्यापार केला, तो काही दिवस चालला, पुढे त्याच हिशेब तपासणीस भेटला, त्याने चौकशी केली तेव्हा व्यापार खोटा हे कळले. हिशोब पाहिला की व्यापाराबद्दल खरे खोटे सर्व काही कळून येते. त्यावरून वक्त्याने बोध घ्यावा आणि अनुभवावरून त्याच्या साक्षीने आपले म्हणणे मांडावे. स्वय आपण सिगुंते, समजावेच कैसे होते, नेनता कोणी एकते आपुदो लागे, बळेविने युद्धास गेला, तो सर्वस्वे नागवला, शब्द ठेवावा कोणाला कोण कैसा. श्री समर्थ म्हणतात की आपल्याला स्वतःला जर विषय समजलेला नसेल, स्वतःचा जर गोंधळ होत असेल तर तो श्रोत्यांना काय समजू शकणार. ज्याच्या ठिकाणी पराक्रम नाही तो युद्धासाठी गेला तर सर्वस्वी नागविला जातो, मग लोकांना दोषाने कसा द्यावा. जे प्रचितीस आले खरे त्याची घ्यावी अत्यादरे, अनुभवीन जे उत्तरे ते फलकटे जाणावी. श्री समर्थ म्हणतात की जे आपल्या प्रचितीला खरे म्हणून ठरते त्याचा आदराने स्वीकार करावा. अनुभवाशिवाय जे बोलणे ते फुलपटाप्रमाणे त्याज्य समजावे. शिकवू जाता राग चढे, पुढे पुढे आदळ पडे, खोटा निश्चय तत्काळ उडे लोकामध्ये. श्री समर्थ म्हणतात की अशी बिनबुडाचे वचने बोलणाऱ्यांना शिकवायला जावे तर त्यांचा राग येतो, पण पुढे त्यांना अद्दल घडते. खरे सांडून खोटे घ्यावे, भकादिस काय उणे, त्रिभुवनी नारायणे न्याय केला, तो न्याय सांडिता शेवटी, अवघे जगचे लागे पाठी, जनी भंडो भांडी हिंपोटी किती व्हावे. श्री समर्थ म्हणतात की जो खरे सोडून खोटे घेतो त्याच्या फजितीस काय उणे. तो न्याय जाणून नाही घेतला तर खोटेच उचलून धरले आणि शेवटी सर्व लोक त्याच्या पाठीस लागतात. अन्याय बहुतास पुरविले, हे देखिले ना ऐकले, वेडे उगाच भरले उरले असत्यात त्याजे. श्री समर्थ म्हणतात की अन्यायाने कुणाचे भले झाले आहे असे कधी पाहिले नाही व ऐकले नाही. असत्य म्हणजे त्याची पाप, सत्य जाणावे स्वरूप, दोन्हीमध्ये साक्षेप कोणाचा करावा. असत्य हेच पाप होय आणि सत्य हे स्वस्वरूप जाणावे. मायेमध्ये बोलणे चालणे साचे, माये नसता बोलणे कैसे, या कारणाने शब्दाचे मूळ शोधावे. श्री समर्थ यावेळी सांगतात की आपले बोलणे चालणे हे सर्व मायेमध्ये खरे असते, म्हणजे याला केवळ व्यावहारिक सत्ता आहे.
मायाच नाहीशी झाली की बोलणे चालणे कुठले. पारमार्थिकदृष्ट्या विचार केला की जग झालेलेच नाही हे पारमार्थिक सत्य आहे. मग जे झालेलेच नाही त्यातील व्यवहार तर सत्य कसा असणार. म्हणून निशब्दाचे म्हणजे शब्दातीत अशा परब्रह्माचे मूळ शोधावे. वाच्यांश जाणून सांडावा, लक्षांश विवरून घ्यावा, या कार्याने निशब्द मुळाचा गोवा आढळेना. श्री समर्थ म्हणतात की अध्यात्म निरूपणातील वाच्यांश जाणून घ्यावा, मग त्याचा त्याग करावा, लक्षांशाचे विवरण करून तो घ्यावा. मग निशब्द म्हणजे जे मूळ परब्रह्म त्याविषयी काही घोटाळा उरत नाही. अष्टदा प्रकृती पूर्ववत सांडूनी अलक्षी लावावे लक्ष, मननशीळ परमदक्ष तोची जाणे. श्री समर्थ म्हणतात की अष्टदा प्रकृती पूर्वपक्ष म्हणजे लटकी किंवा मिथ्या समजून तिचा निराश करावा. अलक्ष जे परब्रह्म आहे त्याच्याकडे लक्षावे. अशा रीत्याने जो अत्यंत सावधपणे मनन करतो तोच स्वानुभवाने त्या परब्रह्मास जाणतो. नाना भूस आणि कण एकची मनने अप्रमाण, रस चोवड्या कोण शहाणा सेवी. श्री समर्थ म्हणतात की अनेक प्रकारचे भूस धान्याचे कण एकच होत आहेत हे म्हणजे अप्रमाण आहे. पिंडी नित्यानित्य विवेक, ब्रह्मांडी सारासार अनेक, सकळ सोदुनिया एक सार घ्यावे. श्री समर्थ म्हणतात की माणसाने नित्यानित्य विवेकाने पिंडाचा निराश करावा आणि नाना प्रकारे सारासार विवेक करून ब्रह्मांडाचा निराश करावा. सर्व गोष्टीचा शोध घेऊन म्हणजे एकच सार आहे ते परब्रह्म घ्यावे. मायेकरता कोणी एक, अन्वय आणि वितरेक, ते माया नसता विवेक कैसा करावा. श्री समर्थ म्हणतात की माया आहे म्हणून अन्वय म्हणजे उभारणी आणि व्यतिरेक म्हणजे सहारणी, अशा दोहे प्रकारचा विचार करावा लागतो. जेथे मायाच नाहीशी होते तेथे अन्वय व्यतिरेकच्या विवेकाचे प्रयोजन उरत नाही. मायाच नाहीशी होऊन जीवोक्य झाल्यानंतर विचार करणारा कोणीच राहत नाही तर विवेक कसा राहणार. तत्व शोधावे, महावाक्य प्रवेशावे, आत्मनिर्वेने पावावे समाधान. श्री समर्थ शेवटी म्हणतात की एका तत्वाने दुसऱ्या तत्वाचा निराश करत सर्व तत्वाचा शोध घ्यावा. महावाक्यात प्रवेश करावा म्हणजे अहम ब्रह्मास्मीचे निरंतर अनुसंधान करावे आणि शेवटी अनन्य आत्मनिवेदनाने परब्रह्माशी ऐक्य पाहून शाश्वत समाधान प्राप्त करावे. इति श्रीदास बोधे गुरु शिष्य संवादे करंट परीक्षा निरूपण नाम समास 5वा. जय जय रघुवीर समर्थ.